नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. अवैध पिस्तूल विक्रीसाठी आले, पोलिसांच्या जाळ्यात सापडले. तस्करीतील गावठी पिस्तुलाची विक्री करण्यासाठी आलेला अजिंक्य जयसिंग भोसले वय 28, सध्या राहणार शिवाजीपेठ, कोल्हापूर, मूळ राहणार म्हसवे, तालुका भुदरगड याला जुना राजवाडा पोलिसांनी पकडलाय. त्याच्याकडे विक्रीसाठी अवैध पिस्तूल देणारा छन्नू सिंह उर्फ चिन्मय विलास सरनोबत 34, सध्या राहणार सानेगुरुजी वसाहत, कोल्हापूर, मूळ राहणार 53, तालुका पन्हाळा याला अटक केली. त्यांच्याकडून गावठी पिस्तूल, 14 जिवंत राऊंड, 2 मॅगझिन, 2 दुचाकी, मोबाईल असा सुमारे 2.5 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. रामानंद नगर ते संभाजीनगर रोडवर मैल खड्डा इथं रविवारी सायंकाळी साध्या वेशात सापळा रचून कारवाई केली. जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण लोंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार अंमलदार सागर डोंगरे यांना अवैध पिस्तुलाच्या विक्रीची माहिती मिळाली. त्यानुसार उपनिरीक्षक महेश पाटील यांच्या पथकानं रविवारी सायंकाळी रामानंद नगर ते संभाजीनगर रोडवर मैल खड्डा इथं सापळा रचला. पिस्तूल विक्रीसाठी दुचाकीवरून आलेला संशयित अजिंक्य भोसलेला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी बनावटीचं पिस्तूल मिळालं. अधिक चौकशीत त्याने पिस्तूल छन्नूसिंह सरनोबत यांच्याकडून आणल्याची कबुली दिली. पोलिसांनी तातडीनं सरनोबत याला त्याच्या घरातून अटक केली. दोघांकडून सुमारे 50,000 रुपये किमतीचं पिस्तूल, 14 जिवंत राऊंड, 2 रिकामे मॅगझिन, 2 दुचाकी आणि मोबाईल असा 2.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. न्यायालयात हजर केला असता दोघांना 3 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. बिहारी कामगाराकडून घेतल्याची कबुली. एका बिहारी कामगाराकडून पिस्तूल घेतल्याची कबुली अटकेतील छन्नूसिंह याने पोलिसांकडे दिली. याची पडताळणी करण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे. ते कोणाला विकलं जाणार होतं याचाही तपास सुरू आहे. यातून गावठी पिस्तुलाच्या तस्करीचं रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली.